गोपाळ भाऊ. चला या, इथे स्वाक्षरी करा गोपाळ भाऊ. हा, इथे इथे स्वाक्षरी करा. फक्त या एकाच दिवशी तुमची माझी भेट होते आणि काम झटपट होऊन जातं. हे घ्या, तुमच्या मोहरा दिल्या आहेत, एकदा मोजून घ्या. तुम्ही दर महिन्याला पगार देताना फक्त एकच गोष्ट बोलता आणि मी पण तेच बोलणार. तुम्ही कमी थोडीच देणार आहात? खजिनदाराला अक्कल नाहीये. जर मी खजिनदाराच्या जागी असतो तर दर महिन्याला 20-30 मोहरा नक्कीच काढून घेतल्या असत्या. हे बघा गोपाळ भाऊ, एक गोष्ट कायम ध्यानात ठेवा. माणूस नीट पारखून आणि पैसे चोख मोजून घेतले पाहिजेत. मी लोकांची नीट पारखच करत असतो. हेच का जर तुमच्या जागी मंत्रीजी असते ना तर मी एकदा नाही अगदी 3 वेळा मोजले असते. मी माणसांना ओळखतो खजिनदार महोदय. काय मंत्रीजी, ओळखतो ना मी बरोबर. अतिशय दुष्ट नालायक माणूस आहे गोपाळ भाऊ. मी तुम्हाला नीट ओळखतो. हो, तुम्हाला माझी ओळख असणारच हो मंत्रीजी. ते म्हणतात ना की माहित नाही सुरणाच्या जंगलाची कोणाला ओळख आहे का नाही. मी तेच सुरणाचं जंगल आहे. पैलू पाडणाऱ्याला हिऱ्याची ओळख असते असं ऐकलं होतं, पण हे सुरणाचं जंगल कोण ओळखतं हे माहित नव्हतं. गोपाळ भाऊ, हे चांगलं नाही केलं. तुम्ही मला काय म्हणालात? माझी काय बिशाद आहे? मी तुम्हाला काही बोलू शकतो का? तुम्ही तर मंत्री आहात, या राज्याचे कर्ता, आणि मी आपला एक विदूषक आहे. लोकांना हसवणं माझं काम आहे, म्हणून मी स्वतःला सुरणाचे जंगल म्हणालो. बरं, येतो हा मी आता खजिनदार महोदय. पुढच्या महिन्यात भेट होईल आपली. बघा, तेव्हा त्रास देत असतो. महाराजांनी डोक्यावर जे बसून ठेवलंय. या मंत्रीजी, आता तुमची पाळी. इथे स्वाक्षरी करा. चला स्वाक्षरी करा. हो हो, करतो. मंत्रीजी, स्वाक्षरी करून लवकर तुमचं वेतन घ्या, नाहीतर मला घरी जायला उशीर होईल. धत्तेरी. चला, पगार काही असला तर मन मात्र खुश होतं माझं. काय झालं, रडताय कशाला तुम्ही? काय सांगू गोपाळ भाऊ, माझं सगळं काही संपलं. मला तुम्ही नीट सांगाल का काय झालं ते? हे असं रडून कधी प्रश्न सुटत असतात का? सांगा बरं मला. बरं, आता मला सांगा काय झालंय तरी काय तुम्हाला? काल रात्री आलेल्या वादळात माझ्या घराचं छप्पर उडालं. आता मी काय करू गोपाळ भाऊ? हातात अजिबात धन नाहीये. छप्पर दुरुस्त करायला 20 मोहरा लागतील. कुठून आणायचे आता एवढं? हो, अशी गोष्ट आहे का? अरे रे, माझी पिंकी बाळ रात्रभर अशीच खुल्या आभाळाखाली राहील का? माझ्या पगारातला 20 मोहरा तर देऊच शकतो. हे बघ, मी आता 20 मोहरा देतो, परंतु एक अट आहे. मी तुला 20 मोहरा दिल्या हे तू कोणालाही सांगायचं नाही. तुम्ही देणार? का? पिंकी माझी कोणी नाही का? तसं नाही. अहो, ती तर तुमची नातच आहे. तर मग त्याच हक्काने देतोय ना मी. धन्यवाद. मी लवकरात लवकर 20 मोहरा परत करेन. मी तुला परत मोहरा करायला सांगितलेत का? मी पिंकीच्या आजोबाच्या नात्याने दिलेत. अहो, ऐकलत का? मी काय म्हणते, आज तुम्हाला पगार मिळणार होता ना? मिळाला का तुमचा पगार? हो, मिळाला ना. मी काय म्हणते, काल रात्रीच्या वादळामुळे ना आपल्या घराचं छप्पर खराब झालंय. ते छप्पर आपण दुरुस्त करून घेऊया ना. या महिन्यात जरा राहू दे. पुढल्या महिन्यात करूया. आता का नाही करायचं? या महिन्यात का नाही करायचं? त्याचं काय आहे, या महिन्यात माझा पगार थोडा कमी झालेला आहे. का पण? या महिन्यात तर तुम्ही एकही सुट्टी घेतली नव्हती. राजकोष थोडा आर्थिक तंगीमध्ये आहे ना, म्हणून 2 दिवसानंतर राहिलेला पगार महाराज देणार असं म्हटलंय त्यांनी. असं आहे तर मग ठीक आहे. 2 दिवसांनी करूया का? नाही, या महिन्यात नाही करू शकत, समजलं ना? या महिन्यात माझे काही वेगळे खर्च आहेत. काय काय म्हणालात? खर्च आहे तुम्हाला? अरे बाप रे, बरी आठवण झाली. या महिन्यात तुमची लेक मीनू येणार आहे घरी. फक्त मीनू नाही येणार, तिच्यासोबत तुझा लाडका महापुरुष जावई सुद्धा येणार. हे बघा, माझ्या जावयाबद्दल काही उलट सुलट बोलायचं नाही, सांगून ठेवते. तुमचा पगार कमी आहे म्हणून मी काय माझ्या लेकी जावयाला बोलवायचं नाही का घरी? हे तर खूपच झालं तुमचं. मुलगी जावई येणार म्हणजे येणार, सांगून ठेवते.
काय झालं गोपाळ भाऊ, असा उदास होऊन का बसला आहेस? हा, झालं तरी काय? महाराज, तुम्हाला तर आर्थिक परिस्थितीबद्दल सगळंच काही माहिती आहे. हो, अरे कालच तर पगार झाला आणि आज असा उदास बसलायस तू? दिवसागणिक खर्च वाढतच चाललेत महाराज. मग काल जो पगार मिळाला तो आजच संपला की काय? तुमची गरिबी संपणार नाही, बघाव तेव्हा मागत राहता. अहो, बरोबर बोलताय मंत्रीजी. तुम्ही पक्क्या घरामध्ये राहता, डोक्यावर छत आहे, ते सुद्धा विटांनी बनलेलं, आणि माझ्या डोक्यावर गवतांच्या गंजीचं छत आणि मातीच्या भिंती. पाणी घरात गळत असताना वादळात छप्पर उडून जातं. ज्याच्याकडे काहीच नाही तो काहीच नाही करणार ना. तुम्हाला काय वाटतं मंत्रीजी? नाही गोपाळ भाऊ, नाही. तुझी ही गोष्ट मी मान्य करू शकत नाही. ज्याची जशी योग्यता आहे त्याला तसाच पगार मिळणार की नाही? तुला तुझ्या योग्यतेनुसारच पगार मिळणार की नाही? मला माझ्या योग्यतेनुसार जे काही मिळतं त्यात मी आनंदी आहे महाराज. पण एक विनंती होती माझी. अच्छा, बरं बरं, मग काय विनंती आहे? मला काही आगाऊ मोहरा मिळतील का? नाही नाही नाही, तुला मध्ये मध्ये मी मोहरा देतच असतो. तुझी ही मागण्याची सवय आताच्या आता सुधारा गोपाळ भाऊ. चांगलंच झालं, खूप चांगलं झालं, महाराजांनी धुडकून लावलं ते. पण मला असं वाटतं की तू तुझा सगळा पगार तुझ्या बायकोच्या हातात देत नसणार. मी परत सांगतो, तुझा हा स्वभाव बदल. खरं सांगतो, नाहीतर तुझं हे दारिद्र्य आयुष्यभर संपणार नाही. तुम्हाला काय सांगू की माझे काय काय आणि कुठे कुठे छुपे खर्च असतात ते. हे मी सगळं प्रेमाने करतो. ठीक आहे महाराज, मला आगाऊ मोहरा नको आहेत. तुम्ही मागितल्या तरी तुम्हाला मिळणार नाही. मन लावून काम करा. ते तुम्ही नाही सांगितलं तरी चालेल. मी काम करूनच पगार घेतो मंत्री महोदय. महाराज, आज तुम्ही फार चिंतेत दिसताय. हो राणी, मला फार चिंता वाटते आपल्या गोपाळ भाऊची. असं का? गोपाळ भाऊंची चिंता करण्याचं काय कारण? राणी, गोपाळ भाऊ ना धनाची उधळपट्टी करतो. त्याला जो पगार मिळतो त्यात त्याचं आणि त्याच्या बायकोचं सहजपणे भागू शकतं. पूर्ण महिना व्यवस्थित खाऊन पिऊन काही पैसे वाचवू सुद्धा शकतात. पण गोपाळ भाऊची बचतीच्या नावाखाली बोंब आहे. तो धनाचं काय करत असेल, कुठे उधळपट्टी करतो, हे मला माहित करून घ्यावं लागेल. तुम्ही गोपाळ भाऊंना विचारलं का? तुम्हाला वाटतं मी विचारलं नसेल? विचारलं, खोदून विचारलं, पण काहीच उत्तर मिळालं नाही. हे बघा, मला असं वाटतंय की तुमच्या समजण्यात काहीतरी चूक होतीये. मी जेवढं गोपाळ भाऊंना ओळखते ना, उलट सुलट खर्च करणाऱ्यातला तो माणूसच नाहीये. बघतो, उद्या राजसभेत गोपाळ भाऊशी पुन्हा एकदा बोलून बघतो. खूप रात्र झाली आहे राणी, चला आपण झोपूया. तर उद्या मी तुला एका कामावर पाठवणार आहे गोपाळ भाऊ. तुझ्यासोबत मंत्री सुद्धा जातील. अरे, महाराजने असा आदेश का दिला? आता मला त्या टकल्या गोपाळ भाऊ सोबत जावं लागेल. उद्या सकाळी सकाळी तुम्हाला रवाना व्हायचंय. वर्धमानच्या राजांना मला एक पत्र पाठवायचंय आणि वर्धमान राजांनी तुम्हाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. काय झालं गोपाळ भाऊ, काही बोलायचं आहे का? नाही महाराज, मला काहीच नाही बोलायचंय. चला तर ठरलं मग. उद्या सकाळी आणि मंत्री, हे पत्र घ्या, हे घ्या. हे पत्र जाऊन वर्धमान राजांच्या हाती द्या. ही गोष्ट काय माझ्या पचनी पडली नाही. माझ्यासोबत मंत्री कशाला? महाराजांना ठाऊक आहे ना की मला मंत्रीची अजिबात आवडत नाही तो. अरे देवा, उद्याचा माझा दिवस बरा जाऊ दे. कोणास ठाऊक नशिबात काय लिहिलंय. महाराजांचा काही ना काही उद्देश नक्कीच असणार. जाऊ दे, काही असेल. आशा करतो की माझा उद्याचा दिवस हा चांगलाच जाईल. तुमचीच वाट बघत होतो गोपाळ भाऊ. काय झालं? आणखीन किती हवेत तुला? नाही गोपाळ भाऊ, मी माझ्या घराचे छप्पर दुरुस्त केले. तुम्हाला धन्यवाद देण्यासाठी इथे थांबलो होतो. धन्यवाद देण्यासाठी उभा आहेस ना? अरे मग दे ना. काय? तेच ते जे तू देणार होतास. धन्यवाद. धन्यवाद ऐकून घेण्याकरता मी काही करत नसतो रे. मनाला वाटलं म्हणून मी ते दिले. सारखं धन्यवाद देऊन मला कमीपणा नको आणूस. मला नाही आवडत. आधीच माझ्या डोक्यात बऱ्याच चिंता आहेत. मी निघतो. ही गोष्ट आहे महाराज. अच्छा, तर अशी गोष्ट आहे. याचा अर्थ गोपाळ भाऊ पिंकीच्या वडिलांना आपल्या पगारातल्या काही मोहरा त्यांच्या घराचं छप्पर दुरुस्त करायला देत होता का? शाबास शाबास गोपाळ भाऊ, शाबास. महाराज, पिंकीच्या वडिलांना तुमच्या समोर उपस्थित करू का? नको 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 नको. गोपाळ भाऊची कोणाला कळू देण्याची इच्छा नाहीये, तर ही गोष्ट गुप्तच राहील. जा,
हा माझा आदेश आहे की तू सुद्धा गोपाळ भाऊच्या या दानाबद्दल कुठेही वाच्यता करायची नाही. काय लक्षात राहील ना? हो हो राहील महाराज. हा ठीक आहे, मग तू आता जाऊ शकतोस. काय मंत्रीजी, एवढ्यात थकलात सुद्धा तुम्ही? अजून पुढे बराच प्रवास बाकी आहे. तुम्ही उगाच बडबड करू नका. आधीच मला त्रास होतोय आणि वरून तुमची सतत बडबड. मी बडबड करतोय? मग एवढं लांब अंतर पार करताना कंटाळा येऊ नये म्हणून म्हटलं जरा गप्पा करूया. महाराजांना झालं तरी काय? त्यांनी का बरं गोपाळ भाऊला माझ्या सोबत पाठवलं असेल? कसला विचार करता मंत्री महोदय? हेच की माझ्या बरोबर पूर्ण दिवस कसा काय काढणार आहात? आता तुम्ही तरी काय करू शकता? यालाच म्हणतात नशिबात लिहिलाय गोपाळ भाऊ. काय झालं मंत्रीजी? मला भूक लागली आहे, आपण थोडं खाऊन घेऊया. ठीक आहे मग चला तर झाडाखाली बसून थोडंसं खाऊन घेऊ. हो चालेल. तुमच्याकडे खाण्याची शिदोरी तर आहे ना? हा? जर नसेल तर काय देणार आहात तुम्ही? मी कुठून देणार? आता तू काय खाशील? अरे इथे तर खायला काहीच दिसत नाहीये. माझी काळजी करून तुम्ही तुमची तब्येत खराब नका करून घेऊ मंत्रीजी. माझ्या बायकोने मला खायला बांधून दिले. अरे वा, मग तर प्रश्नच नाहीये. आता बडबड न करता गुपचूप खाऊन घ्या. खूप भूक लागली आहे, थोडं खायला मिळेल का? 2 घास सुखाचे खायला मिळत नाहीत. बघून तर भिकारी वाटतोय हा. कष्ट करून पोट नाही भरतायत तुला. अच्छा मंत्री, तुझं मन किती मोठं आहे हे तर मला कळलं. आता एकदा गोपाळ भाऊला बघतो. नशिबा पुढे काही चाललं नाही म्हणून आज रस्त्यावरचा भिकारी झालोय. द्या ना, थोडस द्या. अरे माझ्याकडे फक्त 3 चपात्या आहेत. मी जर तुला खायला दिल्या तर मी काय खाणार? बोल. ऐका ना मंत्रीजी, माझ्याकडे 5 चपात्या आहेत. सगळ्या एकत्र केल्या तर 8 होतात. म्हणजे आपण समान वाटून खाऊ शकतो ना. त्याने कसे काय समस्येचे समाधान होणार गोपाळ भाऊ? तुमचं गणित कच्चं आहे. मंत्री महोदय, तसा तर मी बऱ्याच गोष्टीमध्ये कच्चा आहे. तुम्ही बरोबर बोलताय. 8 चपात्या 3 लोकांमध्ये कशा काय वाटणार बुवा? तेच तर. वाटू शकतो मंत्रीजी, नक्कीच वाटू शकतो. वाटू शकतो ते कसे? 8 चपात्या जर समान 3 भागात वाटल्या तर होता 24 तुकडे. म्हणजे आपण तिघही 8 तुकडे तर खाऊच शकतो ना मंत्रीजी. गोपाळ भाऊ तर बरोबर बोलतोय. भाऊ तुम्ही बसा. हा, खाऊन घ्या. हे घ्या तुमच्या चपातीचे 8 तुकडे. तुम्हाला तर एक कमी आहे ना. आता तुम्ही काय करणार मग? हा मंत्रीजी, तुमच्याकडच्या 9 तुकड्यांपैकी 1 तुकडा मला द्याल का तुम्ही? ह्या, आता काय म्हणू शकतो? आता तुमच्या प्रस्तावाला होकार देऊन नंतर तोंड कसं काय फिरवणार? तुमची कृपाच झाली म्हणायची. खरंच तुमच्या हुशारीला काही तोड नाही. अच्छा, म्हणजे तुम्हीच गोपाळ भाऊ आहात का? तुम्हाला माझं नाव कसं काय माहित आहे हो? तुम्ही तर अत्यंत प्रसिद्ध आहात. तुमच्याबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या होत्या. आज मी स्वतः पाहिलं. मी ऐकलं होतं त्याप्रमाणे तुम्ही अत्यंत विलक्षण व्यक्तिमत्व आहात. आणि मी आहे कृष्णनगराचा महामंत्री. ते तर तुमची बुद्धी विवेचना पाहूनच समजलं होतं. गोपाळ भाऊ, आज तुमच्या कृपेमुळे माझे प्राण वाचले. मला तुम्हाला काहीतरी द्यायची इच्छा आहे. स्वतःला 2 वेळेच्या अन्नाची सोय नाही आहे आणि हा आम्हाला देणार म्हणतोय. चांगला विनोद आहे. तुम्ही हसताय का बरं मंत्रीजी? तुम्ही विचार करताय की माझ्यासारखा दरिद्री भिकारी ज्याच्या स्वतःच्या खाण्यापिण्याचा काही पत्ता नाही, तो तुम्हाला काय देणार? काय बरोबर बोललो ना? कधीतरी भिकाऱ्यालाही दान करायची इच्छा होऊ शकते. काय म्हणता गोपाळ भाऊ? माझ्या बोलण्याचा वाईट नका वाटून घेऊ मंत्रीजी, पण कोण कधी कुठल्या रूपात येईल काही सांगता येत नाही. म्हणून मी कधीच कोणाला कमी लेखतच नाही. तू स्वतः जसा आहेस तसा इतरांना समजतो. गोपाळ भाऊ, ह्या घ्या. ह्या आहेत 8 मोहरा. तुम्ही ज्या प्रकारे चपात्यांचे बरोबर 8 हिस्से केले, अगदी तसेच या सोन्याच्या मोहरांचेही समान हिस्से करून घ्या.
आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती गोपाळ भाऊ. तुमच्या महाराजांमध्ये दूरदृष्टी अजिबात नाहीये, अजिबातच नाहीये. खरं सांगतो, मी जर त्यांच्या जागी महाराज असतो तर मी तुम्हाला मंत्री बनवलं असतं बघा. हे बघा, मी माझ्या महाराजांबद्दल काही ऐकून घेणार नाही. मी तुमच्या सोन्याच्या मोहरा तुम्हाला परत करतो. खरंच गोपाळ भाऊ, तुझ्या राजभक्तीची काही तुलनाच नाही. मला वाईट वाटलं गोपाळ भाऊ, माझ्याकडून अन्याय झाला आहे. परंतु या सोन्याच्या मोहरा परत नका करू, नाहीतर मला आणखी जास्त वाईट वाटेल. अरे वा, तुम्ही तर अगदी बरोबर बोललात. त्या माणसाचं तर तोंड तुम्ही बंद केलं. चला गोपाळ भाऊ, या सोन्याच्या मोहरा आपण दोघे भाऊ आपापसात वाटून घेऊ. तुमच्या 4 आणि माझ्या 4. नाही नाही, समान समान हिस्सा नाही होणार. तुम्हाला हिस्सा मिळेल, पण हा अर्धा मिळेल. पण का? त्या माणसाने तर 8 मोहरा दिल्या आहेत ना. म्हणून काय झालं? मला जास्त मिळतील कारण मी जास्त हिस्सा दिला हे ना. बघा, तुमचा हिशोब टिशोब बाजूला ठेवा आणि मला माझ्या 4 मोहरा द्या. मला मूर्ख बनवून माझ्या हिश्श्याच्या 4 मोहरा ठेवशील असं मी होऊ देणार नाही. अरे बापरे, अरे बापरे, माझी कंबर मोडली, माझी कंबर. अरे रे रे, गोपाळ भाऊ, तुम्ही हे खूप चुकीचं केलं. अरे रे, परत गेल्यावर मी महाराजांकडे तुमची तक्रार करणार. मंत्री महोदय, तुम्ही माझ्यासोबत जे करणार होते ना, ते काम मंत्र्याला शोभेल असं नव्हतंच मुळी. आता आपण आपल्या कामाकरता परत जाऊया. मंत्री, आता तू काय बोलशील ते मला ऐकायचंच आहे. किती आनंदाची गोष्ट आहे राजे, तुम्हाला पाहून होतो आम्ही ताजे. आज मन अगदी ताजं तवानं वाटतं. ताजे होण्यामागे काही विशेष कारण आहे का? आहेत, अनेक कारण आहेत. पटकन सांगा महाराज, कोणते कारण आहे आज? हळूहळू माहिती पडणार. कारण आज इथे अधिक उणे करण्याचा खेळ होणार. आता पण खेळायला बसणार? अरे बाबा, हा खेळ तो खेळ नाहीये. हा खेळ 3 लोकांचा खेळ आहे. महाराज, मंत्री महोदय आणि गोपाळ भाऊ आले आहेत. मी त्यांना बाहेर थांबवलंय. आत पाठवू का महाराज? पाठव त्यांना, पाठव. हे नक्की काय चाललंय महाराज? मी म्हटलो ना, अधिक उणे करण्याचा खेळ. महाराज, मला शिपायाने बाहेर दारात रोखलं आणि म्हणाला की हा आदेश तुम्हीच दिला आहे. हो, मग काय झालं? तुम्हाला एकट्याला थांबवलं? नाही, म्हणजे गोपाळ भाऊला पण थांबवलं होतं. तुमच्याशी मला जरा बोलायचं आहे. नाही म्हणजे तुम्हाला ज्या कामाकरिता पाठवलं होतं ते काम झालं की नाही? जी महाराज, पण तुम्ही मला मंत्रीजींसोबत वर्धमान राजांकडे कशाला पाठवलं होतं यामागचं कारण आम्हाला अजून काही कळलं नाही. मग आता समजावून सांगतो. तुम्ही दोघंही आपापल्या जागी बसून घ्या बघू. चला बसा. महाराज, हे पत्र घ्या. ते पत्र राहू द्या. आधी तुम्ही तुमच्या प्रवासातले अनुभव सांगा बरं. महाराज, एक सहकारी म्हणून गोपाळ भाऊ फार हट्टी आहेत. त्यांनी नेहमीच विनाकारण माझा अपमान केला आहे. असं म्हणतोय गोपाळ भाऊ? हे काय ऐकतोय? तू माझ्या मंत्र्याचा अपमान केलास. आता तर तुझी नोकरी गेली म्हणून समज. महाराज, ज्याचा मानच नाही त्याचा अपमान तरी कसा होणार सांगा ना मला. हे बघा महाराज, तुमच्या समोर गोपाळ भाऊ कशा प्रकारे माझा अपमान करतोय. मी पूर्ण वाटेत गोपाळ भाऊचं भलं व्हावं असा विचार करत होतो आणि गोपाळ भाऊ सतत माझा अपमान करत असतो. हे सगळं बघतोय मंत्री. आता मी माझा अधिक उणे करण्याचा खेळ सुरू करेन. शांती मिळाली. गोपाळ भाऊ, मंत्री बद्दल तुझं काय मत आहे सांग. मंत्रीजींबद्दल माझं मत कधीच चांगलं नव्हतं महाराज, आणि या वर्धमान यात्रेनंतर तर आणखीनच वाईट झालं. समजलं. अच्छा गोपाळ भाऊ, तुम्ही लोक प्रवास करत असताना वाटेत कुणी दरिद्री माणसाने तुमच्याकडे काही खायला मागितलं होतं का? महाराजांना कसं काय कळलं? हो महाराज, पण ते
तो मीच होतो. अरे मेलो. मंत्री, बोला महाराज. त्या दिवशीची घटना लक्षात आहे ना? हो हो, चांगली लक्षात आहे. तर मग सांगा, तुम्हाला काय शिक्षा देऊ मी? क्षमा करा महाराज, खूप मोठी चूक घडली. तुम्हाला ओळखू नाही शकलो. मी तुम्हाला सोन्याच्या मोहरांकरिता अशा प्रकारे भांडताना कधी पाहिलं नव्हतं. तुम्ही कोणत्या हिशोबाने 4 सोन्याच्या मोहरा मागितल्या होत्या? तुम्ही चपातीचे किती तुकडे दिले होते सांगा बरं? 1 तुकडा. 1 तुकडा. आणि गोपाळ भाऊने आपल्या 5 चपातींमधून 8 तुकडे दिले होते. आता मला सांगा, कोणी जास्त तुकडे दिले? गोपाळ भाऊने महाराज. मग तुम्ही जबरदस्ती मोहरा कशा काय घेतल्या? कोणत्या अधिकाराने? चूक झाली महाराज. तुम्ही आता तुमच्याकडे असलेल्या मोहरांपैकी 1 मोहरा ठेवून बाकी सगळ्या मोहरा गोपाळ भाऊला देऊन टाका. घ्या गोपाळ भाऊ, घ्या. गोपाळ भाऊ, तुला एका दिवसाकरिता मंत्र्यासोबत वर्धमानला पाठवण्याचा उद्देश हा होता की तुझ्या गैरहजेरीत काही माहिती करून घ्यायचं होतं. आणि आता मला ते माहिती झालंय. ते मी सर्वांसमोर उघड नाही करणार. परंतु गोपाळ भाऊ, मी निर्णय घेतलाय की आजपासून मी तुला मंत्री बनवणार आहे. आणि माझ्या मंत्र्याला मी आजच बरखास्त करतो आहे. नाही महाराज, मी तर मूर्ख माणूस आहे ना. मी माझ्या जागेवरच ठीक आहे. मंत्रीजीला बरखास्त करू नका तुम्ही, मी विनंती करतो. गोपाळ भाऊ, तुझ्यासारखा तूच आहेस. तुझ्याकडून 2 गोष्टी शिकलो मी. दान कसं केलं पाहिजे गोपाळ भाऊ. धन्य आहेस तू. सगळ्यांनी म्हणा, गोपाळ भाऊचा विजय असो. गोपाळ भाऊचा विजय असो. गोपाळ भाऊचा विजय असो. गोपाळ भाऊचा विजय असो.